स्ट्राईक स्टांजवर बघू शकता शैलू आणि त्याच्या जोडीला शोएब अव्वा या दोन खेळाडूंना आपण बघू शकता. या बॅटिंग स्टांज करण्याकरिता दोन बॅटर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. लगेच आपण सुरुवात करतोय. चला लवकरात लवकर सुरुवात करण्याकरिता. चला 3 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले हे कंपल्सरी असेल. 3 षटकांचा सामना आहे. चला सुरुवात करूयात आपण सामन्याला. सचिन पष्टे सुरुवात करतील राईट आर्म ओव्हर द विकेट ना. पहिला चेंडू यावेळेला बॅटची कडा आहे. चेंडू जाईल तिथे घोषित क्षेत्र आहे त्या ठिकाणी चेंडू निघून गेला. 1 धाव. पहिल्या चेंडूवर 1 धाव. चला पुढचा चेंडू. यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडूला टोटावला. चेंडू थांबणार नाहीये. दन करत निघून जाईल. बाउंड्री क्लिअर करतोय. चेंडू आलाय चौकार. शैलूच्या बॅट मधनं ब्रँडेड स्ट्रोक चौकार. या 4 धावांच्या मदतीनं धावस फलक आहे 4 वरती 5 या आकड्यावरती आहे. त्याला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, जिथे फलंदाजासाठी नामी संधी निश्चित रूपाने उपलब्ध होत असते की मोठे मोठे फटके खेळावेत आणि धावसंख्या चांगली आपल्या संघासाठी रचवावी या हेतून त्यानं सातत्यानं मोठे फटकेबाजी करावी. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू निघून जाईल का प्रेक्षकांच्या भेटीला. चाललाय शैलूच्या बॅटच्या ब्रँडेड स्ट्रोक. या 6 धावांनी धाव फलक 11 फटका येतोय. यापूर्वीच चेंडूवर चौकार आला नुकताच बघायला मिळाला. त्यानंतर शेवट 3ऱ्या चेंडूवर हवाई फायर शैलूच्या बॅटमधनं. काय फटका आहे. चेंडून उचली खूप जास्त घेतली होती हवाई. त्यानंतर फ्लाइट सरळ जाऊन बाउंड्री क्लिअर झाली. यावेळेला थोडासा व्हेरिएशन बघायला मिळालं. स्लोवर चेंडू टाकलं. यावेळेला फील्ड केले जातं एक क्षेत्ररक्षकानं. डॉट चेंडू होतोय त्या ठिकाणी. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय सचिन पष्टे. चला आपण रस्त्यावरती गाड्या थांबवू नका मित्रांनो. यावेळेला कोलवा टप्प्यामध्ये थोडासा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय तिकडे. जय त्या चेंडूचा पाठलाग करतोय. यावेळेला चेंडू शर्यत जिंकतोय. निघून जाईल चौकार. शैलूच्या बॅटमधनं आलेला पुन्हा एकदा चौकार. या चौकाराच्या मदतीनं 5व्या चेंडूवर धावसंख्या 15 लागली आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. शैलू चांगली फलंदाजी करतोय. चांगली पद्धतीची खेळ, चांगल्या पद्धतीचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेला कट करतोय. सिंगल धाव ती मिळते. षटक पहिलं समाप्त होईल 16 धावांवर. 16 धावांच्या समाप्तीनंतर बघू शकता पहिलं षटक समाप्ती झालं. मॅन्डेटरी पॉवर प्ले तिथे 2 चौकार 1 षटकार या मदतीनं धावफलक एफडीसी कुडूस संघ पोहोचलाय 16 धावा. कुठलाही गडी बाद नाही, कुठलाही नुकसान नाहीये. पाहायला गेलं तर एफडीसी कुडूस या वेळेला एका चांगल्या स्ट्रॉंग झोन मध्ये एका चांगल्या साइड मध्ये जाऊन पोहोचलाय. धावसंख्या 16 3 षटकांचा सामना आहे. 3 ओव्हर असतील. जितूजी पवार साहेब यांच्याकडनं अनिकेत पष्टेला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अनिकेत पष्टेला या वेळेला नामी संधी उपलब्ध करून देण्याचं काम जितूजी पवार यांच्याकडनं हे लाभलं गेलंय. प्रत्येक चेंडूवर आणि प्रत्येक विकेटला 500 रुपये. यावेळेला जेलची संधी आहे. त्या ठिकाणी अनिकेत पष्टे स्वतः येत आहेत. तो चुकी करणार नाहीये. वा पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. शोएब अव्वा त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण फलंदाज होता तो यावेळेला फसवलाय. पहिल्या चेंडूवर 500 रुपयाची कमाई करताना अनिकेत पष्टे चांगला चेंडू प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन करण्यामध्ये माहिर असलेला फलंदाज आहे, गोलंदाज आहे. नवीन बॅटर आपण बघू शकता साजिदला.
चला बॅटर थोडं स्पीडअप करत जायचं आहे. थोडं स्पीडअप करत जा, कारण आपल्याकडं अजून बरेचसे सामने खेळवायचे बाकी आहेत आणि तो वेळ आपल्याकडे नाहीये. सूर्यदेवता देखील आपल्या घरी निघून जाण्याकरता वाट पाहत असतो आणि आपण देखील वेळ आपल्यासाठी कोणासाठी नाहीये. कारण पूर्वी आम्ही शाळेमध्ये त्या फळ्यावरती एक म्हण सातत्यानं तो लिहिलेला असायचा एक की टाइम इज मनी, वेळेला महत्व द्या, की वेळ कोणासाठी थांबत नसते. त्या वेळेनुसार सर्वांना चालावं लागतं. यावेळेला अनिकेत पष्टे पहिली विकेट मिळवतोय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला दर्जेदार चेंडू, दर्जेदार फिल्डिंग त्याच्या स्वतःच्या मार्फत होतीये. चांगले 2 चेंडू डॉट होतोय. साजिद नवीन बॅटर आपण बघू शकताय, तो नवीन फलंदाजी करता आलेला साजिद देखील सातत्याने मोठे फटके खेळत असतो. त्याच्यामध्ये देखील चांगली नजाकत आहे. यावेळेला समोरच्या दिशेने फटका आलाय. झाले प्रेक्षकांच्या भेटीला साजिदचा हा ब्रँडर स्ट्रोक समोरच्या दिशेने आलाय. 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धाव फलकावरती पुन्हा एकदा बदल घडेल. 22-22. 3 चेंडू यावेळेला संपलेत. यावेळेला आता थोडं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. चेंडू क्षेत्ररक्षकांकडनं विकेट किपर कडनं चुकी झाली आहे. सिंगल आली आहे. अनिकेत पष्टे आपल्याकडनं परिपूर्ण रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक त्याला त्यांची साथ द्यावी लागणार यावेळेला बघू शकता. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू इथून बाकी असतील की ज्यामध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याला करावी लागेल. धावसंख्या बघायला गेली तर एखाद्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय एफडीसी कडून. यावेळेला जेलची संधी आहे का? पुन्हा एकदाचा परफेक्ट कनेक्शन. इट्स षटकार. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलकावरती 29 धावसंख्या फलकावरती लागली. एफडीसी कुडूस संघाची 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 29 धावा लागली आहेत. म्हणजे कुठेतरी फैजान मेमनची कमतरता या खेळीने तर जाणवत नाहीये. बघायला गेलं तर फैजान मेमन देखील सातत्याने मोठे फटके खेळतोय, परंतु या वेळेला त्यांची कमतरता जाणवत नाहीये. पुन्हा एकदा आता अमित पष्टे त्या ठिकाणी आहे, तो पुन्हा एकदा जेल होतोय. विकेट येते. चला शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता नवीन गोलंदाज आपण आणायचा आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 ऑन स्कोरबोर्ड. 2 लॉस्ट विकेट एफडीसी टीम. चला लवकरात लवकर तुम्हाला देखील विनंती करतोय, बॅटर थोडं स्पीडअप करत जायचं आहे. फिल्डिंग मध्ये बदल करा. मोजाम पटेल स्वतः जाते नवीन फलंदाज. शेवटचं षटक आहे. रोहन सांबरे त्या ठिकाणी येतोय शेवटचं षटक हाताळण्याकरिता. त्यावर तो विश्वास टाकलाय सचिन पष्टे यांनी की शेवटचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज रोहन सांबरे यांच्या खांद्यावर थोडासा भार टाकलाय. पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13. 29 धावत संख्या लागली आहे. चला शेवटचं षटक. या षटकामध्ये बघावं लागणार की धावा कुठपर्यंत जाणार हे पाहावं लागणार आहे. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे. अनिकेत पष्टे त्या ठिकाणी जाईल का? अनिकेत पष्टे आहे त्या ठिकाणी. चुकी होणार नाहीये. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. शैलू सारखा एक महत्वपूर्ण फलंदाज ज्या ठिकाणी या मॅन्डेटरी पॉवर प्लेनं त्यानं सुरुवात केली होती एक महत्व फलंदाजीमध्ये, तो यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर आपण बघू शकताय. नवीन बॅटर पंकज. चला सुरुवात करायची आहे. पंकज नवीन बॅटर त्या ठिकाणी बघू शकता आपण. रोहननं पहिल्या चेंडूवर गडी मिळवलाय. शैलू सारखा एक धडाकेबाज फलंदाज ज्यानं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये चांगली धावसंख्या मिळवली, तो आता पवेलियन पर्यंत त्याला रस्ता दाखवलाय. चला पुढचा चेंडू हाताळण्याकरिता आपण जायचंय पुढे. सामोरे आहे पंकज.
यावेळेला बॅटची कडा लागली आहे, धाव काढण्याचा प्रयत्न झाला होता, थांबवलाय. डॉट चेंडू होतोय, कुठली धाव नाहीये. चला 2 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या स्तब्ध आहे, 29 या आकड्यावरती आहे. चला सुरुवात करूयात आपण पुढच्या चेंडूसाठी. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता, तिथे चुकी करेल का? मोजाम पडेल यांच्याकडनं, रोहन सामरे यांच्याकडनं ती तारंबल होताना पाहायला मिळते की निश्चित रूपाने आपण या चेंडूला हळुवारपणे हातामध्ये घेतलं असतं तरी झालं असतं, परंतु त्या पद्धतीचा आपल्याला खेळ करावा लागणार आहे. चुकी करता पुन्हा एकदा एक धाव ती येईल. मोजाम पटेल स्ट्राईक वर येतील, कारण या ठिकाणी चोरटी धाव ही कंप्लीट झाली. धावसंख्या 30. 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये मोजाम पटेल हे फलंदाजी करता आता बॅटिंग स्टान्सवर. बघायला गेलं तर विकेट मिळवण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली होती. यावेळेला बॅटची कडा आहे, तिथे घोषित क्षेत्र आहे, डिक्लेअर झोन, तिथे तो चेंडू निघून गेलाय. एका धावेने धाव फलक पुन्हा एकदा 31-31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकामधून चौथा चेंडू तो टाकून झालाय. म्हणजे बघायला गेलं तर उर्वरित 2 चेंडूचा खेळ अजून शेष आहे. या 2 चेंडूंमध्ये मोजाम पाटील यांच्या एखादा रडार मध्ये आला कदाचित तर मग मोठी धावसंख्या ही रचू शकेल. अन्यथा रोहन देखील आहे, चांगली गोलंदाजी करतोय, सातत्याने मोठ्या मोठ्या खेळाडूंना तो देखील सामोरे गेलाय. यावेळेला मोजाम पाटील एक जुना जाणता खेळाडू बघतोय आपण, या क्रिकेटवरती त्यांचं प्रेम पाहायला मिळालंय. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू, प्रतिम चेंडू हाताळणी झाले. चेंडू उचली घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अमित पष्टे यांना बघितलंय, तो त्या भूमिकेमध्ये क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 32. षटक बघायला गेलं तर रोहन सामरे चांगली हाताळणी करतोय. ज्या षटकाची गरज होती ते षटक आता तो टाकतोय. यावेळेला आता चुकी केली आहे, शेवटच्या चेंडूवर आलाय षटकार मोजाम पाटील यांच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. आणि या 6 धावांना धाव फलक पुढे गेलाय 37 या आकड्यावरती. 38 धावांचं लक्ष हे सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला आहे. बघायला गेलं तर 5 चेंडू हे रोहन सामरे यांना अप्रतिम पद्धतीने हाताळले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर कुठेतरी नुकसानदायक तो चेंडू ठरला, त्यावर मोठा हवाई हल्ला चढवलाय. मोजाम पाटील यांच्या माध्यमातून षटकार मारत असताना धावसंख्या मजबूत स्थितीमध्ये तर जाऊन पोहोचले. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. म्हणजे पहिल्या इनिंगला या ठिकाणी लगाम लावला जातोय. पुढचा गोलंदाज चल लगेच आपण पूर्ण एफडीसी कुडूस टीम पुढे जायचंय. अनिकेत पष्टे 2 विकेट आपण मिळवल्यात, त्या ठिकाणी बक्षीस आमच्यापर्यंत पोहोच झालाय. जीवी स्पोर्ट्सचे सर्व जितूजी पवार साहेब यांनी ते बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचल केलंय. 1000 रुपयाचं बक्षीस, 2 विकेट, म्हणजे प्रत्येक विकेटवर 500 रुपयाचं बक्षीस होतं, ते आमच्यापर्यंत पोहोचलंय. आणि बक्षीस घेण्याकरिता चला 37 धावा फलकावरती आहेत आणि 38 धावांचं लक्ष एक मजबूत स्थितीमध्ये एफडीसी कुडूस जाऊन पोहोचले. चला सलामी स्पोर्ट्सचे सदस्य असोत किंवा त्यांचे कमिटी मेंबर्स सर्वांनी बॉन्टीचा ताबा घ्यायचा आहे. चला सर्व खेळाडू असतील किंवा आपले जे स्वयंसेवक आहेत सलामी स्पोर्ट्सचे, त्यांनी ग्राउंडचा ताबा घ्या. लवकरात लवकर बॉन्टीचा ताबा घ्या, कारण
अंतिम टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय आजच्या दिवसामधून आणि तिथे तुमचं सहकार्य असणं खूप महत्वाचं आहे. चला लवकरात लवकर तो ग्राउंडचा ताबा पकडायचा आहे, त्यानंतर तुम्ही बाउंड्रीवर जाऊन थांबवा. श्यामजी पष्टे त्यानंतर बबनजी पष्टे, तुम्हाला विनंती करतोय की आपण देखील मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. प्लीज सर, तुम्हाला विनंती करतोय आपण मंचावरती येण्याची कृपा करा. या ठिकाणी सलामी स्पोर्ट्सच्या आपल्या मॅच आहेत, सामने आहेत आणि आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये हे टुर्नामेंट पोहोचले. म्हणून तुम्हाला जी विनंती करतोय की आपण देखील मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. ते आलेल्या सर्व, चला लवकर लवकर सुरुवात करायची. आपण दोन फलंदाज आपण आगेकूच करताना पाहू शकता. सलामी स्पोर्ट्सचे एका साईडला सचिन पष्टे, त्याच्या जोडीला गेल्यात अनिकेत पष्टे. चला दोन बॅटर त्या ठिकाणी जाऊन पोहोचलेत. बघू शकता सचिन पष्टे स्ट्राईक स्टांजवर तो उभा आहे, त्याच्या जोडीला अनिकेत पष्टे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये कशा पद्धतीनं हे पॉवर प्लेचं षटक हँडल करतील हे पाहावं लागणार आहे. शुभम अब्वा जो गोलंदाजी करिता आलाय, एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे, ज्यामध्ये अनेक खेळाडूंना तो देखील अनेक बॅटरला तो नाचवत असतो. परंतु यावेळेला ग्राउंड वेगळं आहे, खेळाडू वेगळा आहे. पहिला चेंडू या वेळेला चेंडूला आपटून टाकला गेलाय. ओसळे घेतले चेंडून. यष्टी रक्षक त्या ठिकाणी तटस्थ आहेत. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू होतोय. पहिला चेंडू डॉट झालाय, ज्यामध्ये कुठली धाव नाहीये, कुठलाही फलंदाज इथे बाद नाहीये. दुसरा चेंडू या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न थांबवलाय. चला दोन चेंडूंची घोषणा या ठिकाणी समाप्त झाली आहे. 38 धावांचं लक्ष घेऊन उतरले सलामी स्पोर्ट्स यजमान संघ. या दोन संघांमधली एफडीसी कुडूस सध्या तर बॅटिंग करून 38 धावांचं लक्ष घेऊन उतरले. यावेळेला आता थोडा चुकीचा चेंडू पडला जातोय. पंच दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर. एका धावानं सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाचं खातं ओपन झालंय. दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर एक धाव ही स्कोरर बुक वर लागली आहे. चला पुढचा चेंडू हाताळतोय शोएब बावा, पुन्हा एकदा धावतोय. यावेळेला फटका तर मात्र चांगला सजवलाय, जास्त काही मिळणार नाहीये. त्या ठिकाणी स्वयंसेवक असतील किंवा प्रेक्षक राजा असतील, तुमच्याकडे जर चेंडू पोहोचला असेल, आपण त्या चेंडूला पाठवून द्यायचंय. मॅच बॉल आलाय, मग तो पाठवून द्या आणि मग या सामन्यात तुम्ही आनंद लुटताय. अशाच प्रकारचा काही आनंद आपण घेत राहा. या सलामी स्पोर्ट्स निचोळे आयोजकांचं हे आयोजन नियोजन आपण बघू शकताय. चला मॅच बॉल आलाय, त्या ठिकाणी मॅच बॉल द्यायचा आहे. 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या 2 या आकड्यावरती लागली आहे. या वेळेला आता खूप जास्त चेंडूला आपटून टाकलंय. त्या ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा जाईल का? त्या ठिकाणी घोषित क्षेत्र आहे.
डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पंच त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला पुन्हा एकदा या ग्राउंड मध्ये काही नियम आहेत ते सांगून इच्छितो की या ग्राउंड मध्ये जी झाडं आहेत त्या झाडांना जर चेंडू लागला आणि तो झेल झाला तर मग तो सरळ चेंडू डेट पकडला जाईल. कुठलाही चेंडू मिळणार नाही, कुठलीही धाव मिळणार नाही. त्यानंतर जर झेल घेतला, चौकार षटकार गेला तर मग तो ग्राह्य पकडला जाईल. चला सुरुवात करूयात पुढच्या चेंडूला. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 या आकड्यावरती आहे. पुन्हा एकदा आता सचिन पष्टे यांच्या रडार मध्ये चेंडू आलाय आणि त्या रडार मध्ये आल्यानंतर सचिन पष्टे त्या चेंडूला उत्तर देणं जाणतोय. आलाय षटकार. या 6 धावांना आता धाव फलक रनिंग मध्ये आहे. धावसंख्या फलकावरती पोहोचेल 9 या आकड्यावरती आहे. धावसंख्या एका फटक्याने पूर्णपणे या सामन्याला कलाटणी देण्याचं काम करतोय सचिन पष्टे. निश्चित रूपाने यजमान संघ आहे. सातत्याने या ग्राउंड वरती ते प्रॅक्टिस करत असतात आणि सध्याच्या हंगामामध्ये तो इन्फॉर्म बॅटर आहे सलामी स्पोर्ट्स निचोळेचा. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. चला कुठल्या प्रकारचा विलंब नकोय. शोएब तू तिकडनं थोडीशी घाई करायची आहे. चला धावसंख्या फलकावरती कुठलाही गडी बाद नाही आहे. 9 धावा. काय फटका बघायला मिळाला या वेळेला. हवाई फायर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शोएब अव्वा यांच्या 5व्या चेंडूवर तो हल्ला चढवला. त्या षटकामधून शेवटचा आणि अंतिम चेंडू या मॅन्डेटरी पॉवर प्ले मधला. या वेळेला पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. पंचांचे हात दोन्ही स्थिरावले गेलेत. म्हणतात हा चेंडू पुन्हा एकदा खराब पडला जातोय. आता धावसंख्या डबल फिगर मध्ये आहे. 1-0 म्हणजे 10 या आकड्यावरती आहे. पाच चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित एक चेंडू आहे म्हणजे अजून 28 धावा त्या हव्या हवत आपल्या संघाला सलामी स्फोडला. 13 बॉल आणि 28 धावा म्हणजे सामना संपला नाहीये. तरी शेवटच्या अजून काही षटक बाकी आहेत आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू निघून गेला आहे सेफ झोन मध्ये. त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. बघायला गेलं तर 38 धावा त्या ठिकाणी बॅट्समन चॉईस आहे. चला लगेच आपण गोलंदाज पुढे आणायचंय. बॉलर मार्गपटलावर घेऊन या. मला वाटतं साजी देत आहेत तिकडनं गोलंदाजी करीतात. त्यांच्यावर तो भार टाकला जाईल का हे पाहावं लागणार आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावा त्या मार्गपटलावर लागलेत. इथून सचिन पष्टे यांना बक्षीस लावले जात आहे. जीवी स्पोर्ट्सचे मालक जितू पवार यांच्याकडनं प्रत्येक षटकावर तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस हे लावलं जात आहे प्रत्येक षटकारास. चला प्रत्येक षटकारास तुम्हाला 200 रुपयाचं प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता तुम्ही पुढे आणायचे गोलंदाज बघू शकताय साजिद यांना. आणि षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये काय बक्षीस लावले जातात. प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याकरिता त्यांचा या ठिकाणी ते बक्षीस देखील लावलं जाते. त्याचा सन्मान करण्याकरिता या ठिकाणी आमच्या मान्यवरांकडनं ही बक्षीस लावली जातात. म्हणजे कुठेतरी खेळाडूंचं मनोबल हे आपल्या खेळाडूंचं वाढलं पाहिजे किंवा इतर खेळाडूंचं देखील बक्षीस लावले जात आहेत. परंतु प्रत्येक षटकावर तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस आणि षटकार हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला सुरुवात करूयात षटक क्रमांक 2 ला जिथे साजिद सुरुवात करेल. या वेळेला आता चेंडूला थोडीशी उसळी दिली आहे. 1 बाउन्स तिथे वॉर्निंग दिली आहे. जर पुढचा चेंडू तुम्ही पुन्हा एकदा हाताळणी झाली तर मग तो
चेंडू पूर्णपणे खराब दिला जाईल ते पाहावं लागेल. पहिला चेंडू बाउन्स टाकला गेला, वॉर्निंग दिली आहे. यावेळेला त्याच्या रडार मध्ये आहे सचिन पष्टे ऑन फायर. निघून जाईल प्रेक्षकांच्या भेटीला. पुन्हा एकदा आलाय सचिन पष्टे याचा ब्रँड षटकार. पुन्हा एकदा यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. सिंगल धाव आली आहे. धाव संख्या फलकावरती 18 लागली आहे. म्हणजे अजून उर्वरित 20 धावांची आवश्यकता ही आवश्यक असेल. म्हणजे 9 चेंडू आणि 20 धावा. 9 चेंडू आणि 20 धावा. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल का हे पाहावं लागणार आहे. तिकडे बॅकअपला खेळाडू आहे, तो चुकी करणार नाहीये. सिंगल येते. लेग बिफोर ती धाव इथे मिळते. धाव संख्या 19 फलकावरती लागली आहे. अनिकेत पष्टे यांना देखील षटकारास 200 रुपयाचं बक्षीस लावलंय जितू पवार यांच्याकडून. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बीट होत आहेत. डॉट चेंडू. यावेळेला चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी सिंगल धाव येते. सिंगल धाव ती कन्वर्ट केली जाईल. धाव संख्या फलकावरती 20 लागली आहे. चला सुरुवात करूया शेवटच्या षटकास. जिथे 18 धावांची गरज आहे. 20 धावा फलकावरती लागल्यात. प्रत्येक षटकावर बघायला गेलं तर प्रत्येक षटकात म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी आखली तरी शेवटच्या षटकामध्ये आता त्या धावा तुम्हाला कव्हर करायच्या आहेत. 6 चेंडू 18 धावा. नवीन गोलंदाज बघू शकता राहुल यांना. 6 चेंडू हे बाकी आहेत आणि या शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला हे 18 धावा मिळवाव्या लागणार आहेत. चला सुरुवात होते शेवटच्या षटकास. यावेळेला खराब चेंडू पडला जातोय. पहिला चेंडू खराब टाकला जातोय. त्या ठिकाणी एक धाव ती मिळते.
महत्वपूर्ण षटक आणि महत्वपूर्ण खेळी करावी लागणार आहे. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आणि या टुर्नामेंट मध्ये बक्षीस दात्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहू शकताय. समीरजी पष्टे, जगनजी पष्टे आणि शशी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहू शकताय आपण. या टुर्नामेंट करिता ज्या मोलाचं कार्य या ठिकाणी आपल्याला लाभलं गेलंय त्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहू शकताय. समीरजी पष्टे यांच्याकडनं ही बक्षिसं आपल्याला लाभले गेले त्यांचं आगमन होताना त्यांच्या सोबत बघू शकताय शशी पाटील आणि जगनजी पष्टे यांचं आगमन होताना आपण मुख्य प्रमुखांचं या ठिकाणी स्वागत करतोय. त्यांना विनंती करतो की सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होताना बघू शकता आपण. या ठिकाणी शशी पाटील असतील त्यांच्या जोडीला समीर पष्टे आपण बघू शकतात. जगनजी पष्टे यांचं देखील आगमन होताना त्यांना विनंती करतोय की सर आपण मनपूर्वक येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम वेलकम सर, सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत या सलामी स्पोर्ट्स निचोळेच्या वतीनं करतोय. शशी पाटील असतील त्यांच्या सोबत जगनजी पष्टे आणि वसुरी गावचे सरपंच ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. धन्यवाद सर, या ठिकाणी आपण भेट दिली आहे आजच्या दिवसामधून. धावसंख्या फलकावरती 23 आहे, 23. विजयासाठी अजून 15 धावांची गरज. या वेळेला फटका आहे. वा काय फटका आहे. सचिन पष्टे यांच्या या फलंदाजी मधून सर्व काही सांगून जाते. आलाय षटकार. या 6 धावांना धाव फलकामध्ये पुन्हा एकदा बदल घडवला जाईल. धाव फलक वेगानं पुढे सरकलाय. त्या षटकाराच्या मदतीने धाव संख्या फलकावरती 29 लागली आहे, 29. चार चेंडू बाकी आहेत, म्हणजे कुठेतरी अजून सामना समाप्त झाला नाहीये. दोन्ही साईडला सामना बॅलन्स आहे. एका साईडला बघू शकताय एफडीसी कुडूस संघ, त्याच्या विपक्षामध्ये यजमान संघ सलामी स्पोर्ट्स. चला आपण एकत्रित येऊ नका. एफडीसी कुडूस सर्व खेळाडू तुम्हाला विनंती करतोय, आणि जर सामना विजयी घोषित झाला तर मग आयुध फॅशन पॉइंट कैलासजी पष्टे यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस ते लागलंय. जीत चेतन पष्टे यांच्याकडनं ते 200 रुपयाचं बक्षीस सचिन पष्टे यांना आलंय. तर षटकार मारलाय. 4 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल. त्या 4 चेंडू मध्ये पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी बघू शकताय दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहावं लागणार आहे. स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना त्या ठिकाणी बघू शकताय अनिकेत पष्टे आपली विकेट गमावतोय. सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाले. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30 लागली, म्हणजे 3 चेंडू मध्ये 8 धावा. फिल्डिंग चांगली झाली, त्या ठिकाणी फेक झाली. तोपर्यंत थोडासा उशीर झाला. सचिन पष्टे आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 चेंडू आणि 8 धावा. बघू शकतात रफ अँड टफ सामना. दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत एकमेकांसमोर. या सेमी फायनल मध्ये बघू शकता जो टीम विजयी होईल ती सरळ फायनल मध्ये जाऊन धडकेल. धावसंख्या फलकावरती लागली 30. विजयासाठी अजून 3 चेंडू आणि 8 धावा. म्हणजे एखादा मोठा फटका आला तर मग या सामन्याला पूर्णपणे कलाटणी देऊ शकतो, हे पाहावं लागणार आहे. राहुल गोलंदाजीसाठी एफडीसी कुडूस संघाकडनं तो पूर्णपणे जिम्मेदारी आहे का देतोय. यावेळेला 3 चेंडू मध्ये त्यानंतर 9 धावा खर्च केल्यात, परंतु अजून 3 चेंडू बाकी आहेत आणि या 3 चेंडू मध्ये तुम्हाला 8 धावा ह्या मिळवावे लागतील. सलामी स्पोर्ट्स संघाच्या बॅटरला सचिन पष्टे असतील किंवा विनायक वाघ, हा नो स्ट्राईकला बॅटर गेलाय. चला थोडी घाई करायची आहे. तीन चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये तुम्हाला ते 8 धावा पूर्ण करायचे आहेत. जे लक्ष दिलंय ते लक्ष पूर्ण करायचं असेल तर मग 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका हा कंपल्सरी कन्वर्ट करावाच लागणार आहे. या वेळेला मिस्ट्रोक त्या ठिकाणी झालाय. पहिली धाव कंप्लीट आणि निघून चाललाय चौकार.
क्षेत्ररक्षक तिकडनं चुकी करतोय. 2 चेंडू आणि 4 धावा. अटी तटीचा सामना आल्यानंतर मग अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याकडनं घडलंय. हे बॅड लक म्हणता येतील की चौकार येतोय. दिनेश कोदे यांच्याकडनं एक मेजवानी आली. जर सलामी स्पोर्ट्स संघ विजयी झाला तर त्यांच्याकडनं हे जेवण ठेवलं गेलंय फक्त ए टीम साठी. सलामी स्पोर्ट्स निसोळे. वा का मेजवानी आली. मनोरंजन पूर्णपणे आपल्या खेळाडूंचं होत आहे. आणि एक प्रेक्षक राजा देखील या ठिकाणी उपस्थित झालाय आणि मान्यवर ठिकाणी या सामन्याचा पूर्णपणे आनंद लुटतोय. सामना घडावा तर असा घडावा. 2 बॉल 4 धावा. यावेळेला पंच दिशेने वळतायत. पंचांचे हात अवांतर धाव आले. अवांतर आले. अजून 3 धावांची गरज आहे. दोन्ही हात समांतर झाल्यानंतर पंच लगेच आम्हाला कळवतायत की एक वाईट चेंडू पडल्यानंतर थोडेसे कमबॅक. यावेळेला 2 चेंडू आणि 3 धावा. महत्वपूर्ण सामना आहे. राहुल यावेळेला मिसस्टँडिंग फटका पाहायला मिळतोय. झेल होईल काय पाहावं लागणार आहे. झेल होत आहे. झेल होतोय. सचिन पष्टे सारखा महत्वाचा बॅटर त्या ठिकाणी असताना थोडासा मिस्ड फटका झालाय. 1 चेंडू आणि 3 धावा. किती 2 का 3 धावा अजून बाकी असतील. ते 1 चेंडू मध्ये कंपल्सरी चेसिंग असेल म्हणजे 3 धावा आपल्याला पळून पूर्ण कराव्या लागतील. अन्यथा एखादा मोठा फटका मारावा लागणार आहे. या ठिकाणी पूर्णपणे कलाटणी देण्याचं काम केलं होतं सचिन पष्टे यांच्याकडनं. काय खेळी केली आहे परंतु कुठेतरी चुकीचा चेंडू खेळत असताना त्याचा मिस्ड फटका आपल्याला जाणवलाय. चला एफडीसी कुडोस विलंब नकोय. अजून उर्वरित 2 मॅच खेळवायच्या आहेत. शेवटचा चेंडू अजून बाकी आहे. अमित पष्टे त्या ठिकाणी जाताना दिसत आहेत. आता मात्र पूर्ण सलामी स्पोर्ट्स निचोळीची जिम्मेदारी या खेळाडूवर टिकून आहे. 1 चेंडू आणि 3 धावा. चला सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. एका चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता इथून बाकी असेल सलामी स्पोर्ट्स निचोळे संघाला. आणि समोर अमित पष्टे सारखा एक धडाकेबाज फलंदाज की चांगल्या त्याच्या रडार मध्ये जर चेंडू एखादा आला तर मग त्या चेंडूला योग्य तो उत्तर देईल. परंतु शेवटचा चेंडू आहे. एका चेंडू मध्ये 3 धावांची गरज. एफडीसी कुडूस संघ यावेळेला फिल्डिंग करतोय. चला लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. शेवटचा चेंडू तो आपण हाताळायचा. 1 चेंडू 3 धावा. यावेळेला फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चुकी होणार नाही. तिसरी धावेचा प्रयत्न होईल का हे पाहावं लागणार आहे. तिसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी. तिसरी धाव ही पळून पूर्ण होते. तिसरी धाव पळून पूर्ण होते. अप्रतिम काय खेळ झालाय. वा काय फटकेबाजी करत असताना मात्र चुकीचा. या वेळेला काय सामना घडलाय. अप्रतिम खेळ. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. असं वाटलं होतं की विनायक वाघ आणि अमित पष्टे 3 धावा पळून पूर्ण करणार नाहीयेत परंतु कुठेतरी बॅड लक एफडीसी कुडोस संघ. चला सामना नाणेफेक करण्याकरिता आपण एसबी बिलोशी आणि त्याच्या जोडीला देवघर टीम लगेच यायचं आहे. टीम साठी 2000 रुपयाचं प्राइस आमच्यापर्यंत पोहोच झालं. आयुध फॅशन पॉइंट कैलास पष्टे यांच्याकडनं. चला टास्क करण्याकरिता आपण लवकरात लवकर यायचंय. देवघर टीम मी विनंती करतोय जगनजी पष्टे साहेब मंचावरून आपण खाली यायचं आहे आणि या सामन्याचं आपण नाणे करायचंय. नाणे फेक करायचंय. आणि सचिन पष्टे तुमच्याकरिता देखील 400 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलाय. काय सामना घडलाय. आता संध्याकाळी तुमची मेजवानी आहे.